नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज 13वा दिवस 107 दिवस आपल्या हातात शिल्लक आहेत. या टाईमलाईनमध्ये आज आपण शुक्रवार 28 तारखेवर आहोत. आज मी तुम्हाला जास्तीचा होमवर्क देणार आहे, जो आज आणि उद्या पण तुम्हाला करायचा आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये कुठले टास्क तुम्हाला नसणार आहे. उद्याच्या व्हिडिओमध्ये फक्त या आठवड्याभरातल्या प्रश्नोत्तरांची चर्चा असणार आहे. आज मी जो मुद्दा तुम्हाला देणार आहे, तर इश्यूज रिलेटिंग टू डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ सोशल सेक्टर ऑर सोशल सर्व्हिसेस रिलेटिंग टू हेल्थ, एज्युकेशन अँड ह्युमन रिसोर्सेस. हा मुद्दा GS1शी थोडा रिलेटेड असला तरी GS2चा प्रॉमिनंट सब्जेक्ट आहे आणि GS3मध्ये पण इकॉनॉमिक्समध्ये हेल्थ, एज्युकेशन, ह्युमन रिसोर्सेसचा उल्लेख येतो. हे अनेक मुद्दे आपले याच्यामध्ये होऊन जाणार आहेत. मी जी PDF ची लिंक तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामध्ये दुसरं युनिट आहे, इश्यूज रिलेटिंग टू डेव्हलपमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ सोशल सेक्टर. हे सगळे 45 पासून 81 जवळपास 40-50 पेजेस आहेत. ते तुम्हाला वाचायचे आहेत आज आणि उद्या, आणि त्याचे नोट्स पण तुम्हाला काढून ठेवायचे आहेत. त्याच्या संबंधित प्रश्न मी तुम्हाला देऊन ठेवतो, याचं उत्तर उद्या लिहायला घ्या, कारण 2 दिवस तुम्हाला अभ्यास करायचा आहे. डिस्कस द मेजर्स नेडेड टू स्ट्रेंथन द फाउंडेशनल पिलर ऑफ प्रायमरी हेल्थ केअर ऑफ इंडिया टू अचीव द गोल ऑफ हेल्थ फॉर ऑल. SDG गाठण्यासाठीचं जे सर्वांसाठी आरोग्य या लक्ष्यासाठी भारताच्या प्राथमिक आरोग्य सेवेचा पाया मजबूत करण्यासाठी कोणत्या उपाययोजनांची गरज आहे याची चर्चा करा. 10 गुण आणि 150 शब्दांमध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहून तुम्हाला या WhatsApp नंबरवर पाठवायचं आहे.